हॅलो फ्रेंड्स. सो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पित्त दोषाचे प्रकार, वृद्धी आणि क्षय लक्षण. ओके, सर्वात पहिले बघूया पित्त दोषाचे प्रकार. सो पित्त दोषाचे टोटल 5 प्रकार आहेत. ओके, ते कोणते बघूया. पाचक पित्त, रंजक पित्त, भ्राजक पित्त, साधक पित्त, बोधक पित्त. ठीक आहे. सो बघा, सर्वात फर्स्ट आहे पाचक पित्त. त्याचा श्लोक आहे हा. पित्तम पंचात्मकम तत्र पक्वामाशयम मध्यम पंचभूतात्मक तत्वे अपि यतेजसा गुणोदयात त्यक्तेन्द्रवत्रणत्वं पाकादीना कर्मणो अनलशाब्दितं पचतंत्र विभजते सारकितो पृथक्तत. ठीक आहे. सो याचं बघा मिनिंग आहे. याच्यात त्याचे कार्य आणि त्याचे स्थान सुद्धा सांगितले आहे. सो बघा, स्थान काय आहे पाचक पित्ताचे. पक्वाशय बघा, पक्वाशय आणि आमाशयाच्या मध्ये आणि आमाशयाच्या मध्यक म्हणजे मधात सांगितलं आहे पाचक पित्ताचं स्थान. ठीक आहे, म्हणजेच त्याला आपण ग्रहणी असं म्हणतो. ठीक आहे. नंतर त्याचे कार्य सांगितले आहे बघा. काय आहे, अन्नाचे पचन करणे. ऑब्विसली पाचक पित्त त्याच्या नावातच आहे पचन. सो अन्नाचे पचन करते. नंतर आहार रसाचे किट्ट भागापासून वेगळे करते. म्हणजे जो आहार रस म्हणजे जे अन्न आहे त्याला आहार रस म्हणतात. सो अन्न आपलं डायजेस्ट झाल्यानंतर त्याचं किट्ट म्हणजे वेस्ट मटेरियल मध्ये आणि युजफुल मटेरियल मध्ये असं त्याचं डिवायडेशन करते. नंतर आहे सेकंड रंजक पित्त. रंजक पित्तच बघा, आमाश्रयाश्रम पित्तम रंजकम रसरंजना. ठीक आहे, हा इझी श्लोक आहे. मग याचं स्थान काय आहे, आमाशय, यकृत आणि प्लीहा. आमाशय म्हणजे काय तर जे आपला स्टमक असतं तिथे, आणि यकृत म्हणजे लिव्हर आणि प्लीहा म्हणजे स्प्लीन, इथे त्याचं स्थान आहे रंजक पित्तच. सो रंजक पित्त बघा, रंजक या शब्दाचा अर्थ आहे रंग देणारा. ओके, सो बघा कार्य काय आहे, रक्तधातूची निर्मिती. सो बघा, जेव्हा रस धातू असतो त्याला जेव्हा रंजक पित्त हा मिसळतो मग त्याला तो कलर येतो रेड कलर. ओके, सो दॅट्स वाय मग तो रक्तधातू तयार होतो. सो हा रक्तधातूची काय करतो, निर्मिती करतो. ओके, त्यानंतर आहे साधक पित्त. साधक पित्त बघा, बुद्धी मेधाभिमान धैर्य अभिप्रेतार्थ साधनात साधक हृदगत पित्त. ठीक आहे. मग याचे स्थान काय आहे, हृदय. साधक पित्त कुठे असते, हृदयमध्ये. MCQ साठी हे इम्पॉर्टंट आहे, प्रकार आपल्याला माहित असतो. ओके, बघा स्थान कुठे आहे, हृदयमध्ये आहे साधक पित्ताचं. ठीक आहे. कार्य काय आहे, ज्ञानाचे रूपांतर स्मृतीमध्ये करण्याचे कार्य. म्हणजे आपण जे ज्ञान घेतो, आपण सपोज जे वाचतोय काही किंवा बघतोय व्हिडिओ. ओके, सो त्याच्या स्मृतीमध्ये म्हणजे त्याची एक मेमरीमध्ये ट्रान्सफॉर्मेशन करणे हे साधक पित्ताचं काम आहे. ओके, त्यानंतर आहे भ्राजक पित्त. बघा, त्वकस्तम भ्राजकम भ्राजना त्वचा. म्हणजे काय तर स्थान काय याचं, त्वचा. त्वकस्त म्हणजे काय, भ्राजक पित्त असतं ते आपल्या स्किन मध्ये असतं. ओके, त्याचे कार्य काय आहे, तेज प्राप्त करते. म्हणजे काय, आपल्या बॉडीमध्ये एक हीट निर्माण करते. तेज म्हणजे शाईन निर्माण करते. वर्ण प्रकाशित करते म्हणजे स्किन आपली उजळवते. नंतर त्वचेला कांतिमान व चमकदार ठेवते. ठीक आहे, कांतिमान आणि चमकदार आपल्या त्वचेला हा भ्राजक पित्त ठेवत असतो. ओके, तर नेक्स्ट. ओके, सो बघा, आपला पाचवा आहे पित्ताचा प्रकार, तो आहे म्हणजे आलोचक पित्त. ओके, सो बघा याचा काय श्लोक, रूपालोचनात स्मृतम दृकस्थमालोचकम. इझी श्लोक आहे. याचा अर्थ काय आहे की रूपालोचनात म्हणजे आपल्या डोळ्यांमध्ये हे पित्त असते. बघा ते स्थान काय आहे, नेत्र. त्याचं कार्य काय आहे, रंगाचे ज्ञान आणि आकाराचे ज्ञान. म्हणजे हे जे पित्त असते हे काय करते, आपल्या डोळ्यांमध्ये त्याची कार्यक्षमता वाढवते. तेज हा महाभूत डोळ्यांमध्ये असतो. सो दॅट्स वाय पित्त सुद्धा असतं आणि रंगाचे ज्ञान आणि आकाराचे ज्ञान इथे होते. ठीक आहे. त्यानंतर आहे पित्त वृद्धी लक्षणे. ठीक आहे, पित्त आता वाढलं, त्याच्या लेवलच्या जास्त झालं तर काय होतं बघा बॉडीमध्ये, पित्त विन्मुत्र नेत्र धोका सुदृढ दहा अल्पनिद्रता पित्त. ठीक आहे, इझी श्लोक आहे. काय होतं, पित्त. पित्त म्हणजे काय, पिवळा कलर. ठीक आहे, बघा पित्ताची वृद्धी. पित्त जर वाढलं तर काय होतं, पुरुष म्हणजे आपले जे मल आहे. ओके, फिकल मॅटर, मूत्र, युरिन आणि नेत्र, डोळे, आईज, त्वचा आणि हे काय होते, पिवळसर होते. म्हणजे पिवळ्या कलरचे होते. येलो कलर, पेल येलो कलर होतो आपला कधी कधी. सो दॅट्स वाय. त्यानंतर त्रुट. त्रुट म्हणजे काय तर तहान लागणे. ओके, तहान लागते आपल्याला पित्त वाढल्यावर. नंतर क्षुत. क्षुत म्हणजे काय तर भूक लागते. ओके, म्हणजे बघा आपल्याला भूक लागते जर पित्त दोष वाढला तर बॉडीमध्ये.
त्यानंतर दाह, दाह म्हणजे काय तर शरीराच्या एखाद्या भागाची किंवा त्वचेची आग होणे, म्हणजे आपल्या शरीराची आग होते किंवा दाह होतो तिला, ओके, असं आपण म्हणू शकतो. अल्पनिद्रता म्हणजे की कमी झोप लागते आपल्याला पित्त वाढल्यावर. बघा कधी कधी ऍसिडिटी होते, कोणाला तर झोप लागत नाही. सो हे बघा आपण त्याच्यात कोरिलेट करू शकतो. त्यानंतर आहे पित्त क्षय लक्षणे. काय आहे? पित्ते मंदो अनल शीत प्रभा आणि इजी श्लोक. तर काय बघायचं, मंदो अनल म्हणजे काय तर जाठराग्नी मंद होतं. बघा पित्ताचं एक पर्यायी नाव होतं अनल, ठीक आहे. सो नाही सॉरी, पित्ताचं नाही आहे, अग्नीचं सिनोनियम आहे अनल. सो बघा मंद अनल म्हणजे अग्नी आहे जो आपला जाठरा अग्नी, सो तो काय होतो, मंद होऊन जातो, कमी होतो, ठीक आहे. पित्त कमी झाल्यावर, बरोबर आहे. ऍसिड कमी झाल्यावर डायजेशन सुद्धा इनडायजेशन होणार. त्यानंतर शीत, शीत म्हणजे काय की सतत थंडी वाजते आपल्याला पित्त कमी झाल्यावर, सतत थंडी वाजते. त्यानंतर प्रभाहानी म्हणजे काय, त्वचेचे तेज कमी होते, म्हणजे आपली जी त्वचा आहे त्याचं तेज कमी होतं, म्हणजे एकदम असं डल चेहरा किंवा स्किन आपली पडून जाते. का बरं? तर पित्त दोष हा कमी झाला. सो हे त्याचे लक्षण आहे की आपल्या शरीरात पित्त वाढल्यावर आणि कमी झाल्यावर काय. सो हे आपल्याला मस्ट आले पाहिजे हे श्लोक, ओके. भायवामध्ये इम्पॉर्टंट आहे, एक्झाम मध्ये सुद्धा इम्पॉर्टंट आहे, ओके. असा हा आपला पित्त दोष हा संपलेला आहे, ओके. पुढच्या लेक्चर पासून नवीन आपण टॉपिक स्टार्ट करूया. थँक्यू.